वळूया पुढच्या बातमीकडे। रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर असलेल्या 150 पेक्षा जास्त बंगल्यांवर अखेर कारवाई होणार आहे। सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। येत्या 2 महिन्यात ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेशही कदम यांनी दिलेत। बडे उद्योगपती आणि राजकारण्यांच्या बंगल्यावर हातोडा चालवताना इथल्या स्थानिक कोळी बांधवांच्या बांधकामांना मात्र संरक्षण दिलं जाणार आहे। रायगडच्या समुद्रकिनारी अलिबागमध्ये सीआरझेडचं उल्लंघन करून अनेक धंदाडकांनी आपले बंगले उभे केले। आता या बंगल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि याच्यात अनेक उद्योगपतींचे ज्याच्यात विजय मल्ल्या आहे, वाडे आहेत, यांचे बंगले आहेत। आपल्यासोबत पर्यावरण मंत्री रामदास कदम ज्यांनी हे आदेश दिलेत। कदम साहेब, हा मोठा निर्णय म्हणावा लागेल की जवळपास 150च्या आसपास। पण तुम्ही निर्णय म्हणताय, राष्ट्रवादी म्हणतात की पर्यावरण मंत्री काहीच निर्णय घेत नाही। काय नाही, पण हा निर्णय जो आहे तो काय निर्णय आहे आणि कोणाकोणाचे निर्णय असा आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गाजोटीमध्ये हे त्यांचं पाप आहे केलेलं, आणि ते धुवून काढायचं काम आता मी करतोय। यामध्ये जवळजवळ 150 धंदाडग्यांनी समुद्राच्या किनारी सीआरझेडचं उल्लंघन करून बंगले बांधलेले आहेत। कायदा धाब्या बसून, कोणी 100 मीटरच्या आतमध्ये, कोणी 300 मीटरच्या आतमध्ये। आणि म्हणून मी ताबडतोब आयुक्तांना बोलावून, कलेक्टरला बोलावून, ज्याने ज्याने सीआरझेडचं उल्लंघन केलंय तातडीनं हे बंगले तोडून टाका, हातोडा त्यांच्यावरती द्या, त्याला शक्यतो कोर्टातून स्थगिती मिळणार नाही असे प्रयत्न आपण करून घ्या आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करा अशा पद्धतीचे आदेश तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांना आणि कलेक्टरना मी दिलेले आहेत। 2 महिन्याच्या आतमध्ये कारवाई झाली पाहिजे असे आदेश देखील मी दिलेले आहेत। प्रत्यक्ष कारवाई सुरू कधी होईल? कारण 2 महिन्याच्या आत ही कारवाई, मला वाटतं कारवाई चालू झाली, नोटीस देण्याचं काम चालू झाले। प्रत्यक्ष हातोडा कधी पडेल? त्याचा जिल्हाधिकाऱ्यांना 2 महिन्याची वेळ दिली मी। पण या संदर्भात यापूर्वी सुद्धा तक्रार होत्या, म्हणजे विधानसभेत सुद्धा हा प्रश्न आला होता, त्यावेळेला तुम्ही आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनाची पूर्तता विधानसभेमध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये मी सांगितलं होतं। 1 महिना गेला, आता शिल्लक आले 2 महिने। त्या उद्याच्या 2 महिन्याच्या आतमध्ये कलेक्टर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी, आमच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करावी अशा पद्धतीने निर्देश दिलेत। आणि असंही सांगितलंय ते तोडताना जेसीबी असू देत किंवा यंत्रणा जी लागते त्याचा खर्च देखील त्या बंगल्याच्या मालकाकडून वसूल करून घ्यावा असं देखील आदेश दिलेले आहे। याच्यात काही राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे, कारण राजकारण्यांचे सुद्धा काही बंगले त्याच्यात। मला वाटत नाही मी कुठल्या दबावाखाली काम करतो। माझे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मला पूर्णपणे मुभा दिलेली आहे। आमचे माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे मला मोकळी दिलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी नियमबाह्य काम केलंय त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे माझ्या पक्षप्रमुखांचं आणि मुख्यमंत्र्यांचं दोघांचे सहमत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।